नमस्कार. प्रिय मतदार राजा व माझ्यासोबत असलेले प्रचाराच्या वेळेस हजारो लाखो माझे समाज बांधव, सर्वांना विनम्र आवाहन करतो. आपण कुठलीही काळजी न करता आपण ज्या ज्या कामामध्ये आहात त्या कामामध्ये गुंतून राहा. विजयाबाबत कुठल्याही मनामध्ये थोडी सुद्धा चिंता आणू नका. कुठलेही पोल येऊ दे, ओपिनियन पोल येऊ दे, बातम्या येऊ दे, परंतु अजिबात डिस्टर्ब होऊ नका. त्याला मुख्य कारण आहे, पहिल्यांदा आपल्या विरोधात उभे असलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटीलजी. कपिल पाटीलजींना 2 वेळा लोकांनी निवडून दिलं. लोकांना निवडून दिल्यानंतर त्यांचा समाजामध्ये असलेला सहभाग, त्यांनी कुठलेही विषय मार्गी लावले हे सर्वात महत्वाचे आहेत. कपिल पाटीलजींनी रेल्वेच्या विषयाबाबत कुठे काय गांभीर्याने घेतलं का? शिक्षणाबाबत कुठे काय बघितलं का? आरोग्याबाबत ज्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे भिवंडी तालुका, त्या इंदिरा गांधी रुग्णालयाची जी दुरावस्था आहे का, जिथे एमडी फिजिशियन नाही, गायनाईक नाही, पिडियाट्रिशियन नाही, कुठलीही सर्जरी होत नाही, ज्या तालुक्यामध्ये जन्म घेऊन सुद्धा तिथे कधी जाऊन बघितलंय का? भिवंडीच्या लुम्स बाबत कधी म्हटलंय का? कागदी रस्ते, पाणी, लाईट याबाबत कुठेही त्यांनी बघितलं नाही. ज्या शहापूरच्या आशेवर त्यांना वाटतं की शहापूर आम्हाला मदत केली, त्या शहापूरच्या पिण्याच्या पाण्याबाबत कधी बघितलंय का? भातसात धरणाचे कालवे आपण शेतकऱ्यांसाठी ज्या पाण्याची गरज आहे त्या पाण्याबाबत कधीतरी गांभीर्याने बघितले का? शहापूरच्या रुरल रुग्णालयामध्ये कधी जाऊन भेट देऊन तिथे 50%हून कर्मचारी डॉक्टर्स कमी आहेत याबाबत कुठेतरी पाठपुरावा वगैरे केलेला आहे का? शहापूरच्या शाळा, मग त्या आदिवासी असतील किंवा इतर शाळा आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, इथे कधी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न, तिथल्या शिक्षकांचे प्रश्न, तिथल्या मुख्याध्यापकांशी बोलून, प्राचार्यांशी बोलून कधीतरी कुठला तरी सोडवणूक केलेली आहे का? त्याचबरोबर जे मूलभूत गरजा आहेत, महिलांसाठी सक्षमीकरण, इतर सर्वच विषय, युवकांसाठी रोजगार याबाबत कुठे कपिल पाटील साहेबांनी कुठेतरी हे केलेलं आहे का? त्यांचा जनसंपर्क काय आहे? त्याचबरोबर मुरबाड सारख्या तालुक्यामध्ये गेलं तर तिथे काय काम केलेलं आहे रेस्ट हाऊस सोडून? त्याचबरोबर बदलापूरमध्ये ते आता निवडणुकीच्या आधी 2 महिन्यापासून यायला लागले. कल्याणमध्ये तीच परिस्थिती की एक नगरसेवकाचा बंगला सोडून ते कुठेही गेले नाही किंवा त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. त्यांनी अनेक सोसायट्यांच्या कामामध्ये इंटरफेअर करून लोकांना मन दुखवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे आणि ऍक्च्युली कपिल पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे 75% लोक होते. म्हणजे भिवंडीतले बघायला गेले तर मोठमोठे लोक असतील, पदावर असतील, त्याचबरोबर कामतगड सारख्या ठिकाणीही त्यांच्या विरोधात लोक होती. ही सत्य परिस्थिती, सत्य नाकारता येणार नाही का? कपिल पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे 75% मतदारच होते. शिवसेना बरोबर नव्हती, शिंदे गटही 90% त्यांच्या बरोबर नव्हता. त्याच्यामुळे त्यांचा विषय 3 नंबरवर गेलेला आहे. दुसरे उमेदवार आहेत सुरेश बाबा बाळामामा म्हात्रे. सुरेश बाबा बाळा म्हात्रेंचा मतदानाचा त्यांचा तिकीट डिक्लेअर होता निवडणुकीच्या 15 दिवस आधी झालं. त्याच्यात ते ज्यांच्या भरोश्यात ठाण्याचे तिथपासून त्यांना पेड करायला लागलं. जिथून तिकीट मिळवण्यापासून मोठ्या प्रमाणात रकमा त्यांना द्याव्या लागल्या. त्यांच्याकडेही 2014ला फॉर्म भरल्यानंतर 2019ला फॉर्म भरल्यानंतर मतदारसंघामध्ये 0 जनसंपर्क होता. फक्त कधीतरी क्रिकेट मॅचला, कधीतरी दर्ग्याला एखादी भेट दिली असेल वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळी. इतर वेळेस सुरेश मामांचाही मतदारसंघामध्ये थोडा सुद्धा हे नव्हतं, सहभाग नव्हता किंवा समाजात फिरत नव्हते. त्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंडिया आघाडी या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यांच्याबरोबर असलेली शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती, काँग्रेस नव्हती. राष्ट्रवादीमध्ये म्हणायला गेलं तर एक बरोरा सोडले, संजय निमशे सोडले, तर बाकी कोणीही त्यांच्याबरोबर फार मनात नव्हते. कारण इतर लोक जे शहापूरचे होते ते तर ऑलरेडी 14-19ला कपिल पाटलांच्या बरोबर होत्या, नेत्या होत्या. त्यामुळे त्यांचाही विषय येत नाही. भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केले असेल, 60-70% पर्यंत केलं असेल, ते नाकारता येणार नाही. परंतु आगरी बांधवांमध्येही जी प्रतिमा कपिल पाटलांची ती प्रतिमा बाळामामांची होती. तर बाळामामाही उद्या गोडाऊन किंवा इतर गोष्टींमुळे त्रास देणार आहे अशा प्रकारचे समाजामध्ये मत होतं. जसं कपिल पाटलांच्या नातेवाईकांकडनं समाजाला त्रास होतो त्याप्रमाणे यांच्याकडूनही त्रास होईल अशा प्रकारची भीती समाजामध्ये खतखतत होती. त्याचबरोबर नियोजन काय होतं 2145 बूथमध्ये बाळामामाचं नियोजन काय होतं? बाळामामांनी समजा 1 रुपया दिला तर तिथल्या तो पहिल्या माणसाला 50 पैसे खायचा, त्याच्या खालचा 25 पैसे खायचा आणि 25 पैसे मतदारांपर्यंत पोहोचले असतील तर ते नशीब समजायचे. म्हणजे ते उद्या वाडा तालुका राहू दे, शहापूर राहू दे, भिवंडी राहू दे, कल्याण पश्चिम राहू दे किंवा भिवंडी शहर राहू दे, ही वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळे तेही जास्तीत जास्त पोहोचायला गेले तर 2 नंबरला पोहोचेल. तिसरा विषय राहिला आपण गेले 10-15 वर्ष समाजामध्ये दररोज सोशल मीडिया असेल, प्रत्यक्षात असं आरोग्य शिबिर राहू दे,
आरोग्य शिबिरानंतर शिक्षणाचे करिअर गायडन्सचे कार्यक्रम राहू दे, आपल्या 8-8 सीबीएसई स्कूल राहू दे, 31 पोलीस अकॅडम्या, 45 आपली स्पर्धा परीक्षा वाटणालय, त्याच्यातून दररोज येणारा 1-2 युवकाला मिळणारी नोकरी, त्याचबरोबर आपलं झडपोलीच्या रुग्णालयामध्ये अगदी कल्याण पश्चिमची डिलिव्हरीसाठी काही झडपोलीला येत असायची फळेगावपासून, तर अगदी खेड्यापाड्यातले प्रत्येक गावातले रुग्ण आपल्याकडे हक्काने आपल्याकडे झडपोलीला रुग्णालयामध्ये येत होते. त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या शरद पवारांच्या बाळामामा उभे राहिलेले आहेत, ते शरद पवारांच्या बारामतीतली मुलंही आपल्याकडे झडपोलीला शिकतात, का जे कपिल पाटीलजी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या तिकिटावर उभे आहेत, त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूरचे विद्यार्थी आपल्याला राहतात. आणि आपल्याला कुठं काहीच बोलायचं नव्हतं. आपल्याकडे आई वडील नसलेले स्वप्नील माने युपीएससी होऊन आयपीएस ऑफिसर झाले. सांगलीच्या जे जयंत पाटील इकडे फिरवते 2-3 दिवस, ते जयंत पाटलांच्या सांगलीची नूतन पाटील नावाची मुलगी आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर झालेली होती. आपल्याकडे शहापूरचा हरड नावाचा मुलगा तहसीलदार झाला होता. अशा प्रकारे 8,000 विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिल्या होत्या. 4,500-5,000 विद्यार्थी हे पोलीस व सैन्य दलात नोकरी लागले होते. असं कुठलं गाव नव्हता, कुठला विभाग नव्हता, कुठलं नगर नव्हतं, कुठला नगरपालिकेचं क्षेत्र नव्हतं की जिथला रुग्ण आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये आलेला नाही, ज्या गावातला त्या वार्डातला विद्यार्थी आपल्याकडे शिकला नाही, असा कुठलाही विषय नव्हता. या झालं आपलं जिजाऊचं काम. गट क ड साठी आपण जवळजवळ 30 सेंटर उभे केले, त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण, आणि हे सगळं निस्वार्थ काम होतं, हे समाजाला माहिती होतं. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे जो प्रचार प्रसार झाला, आपण जरी एकटे लढत राहिलो तरी वंचित बहुजन आघाडी बरोबर होती, प्रहार होता, महाराष्ट्राची कुणबी एकीकरण समिती आपल्या बरोबर होती. इतकंच नाही तर अनेक खानदेश सेना किंवा विविध छोट्या मोठ्या संघटनांचा, शेकडो संघटनांचा पाठिंबा आपल्याला होता. त्याचबरोबर बघायला गेलं तर अभिमान वाटतो मला माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या समाज बांधवांचा, का अगदी 5-10 वर्षाच्या बाळापासून तर 90 वर्षाच्या आजोबापर्यंत प्रत्येक जण मिळेल तसा प्रचार करत होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता नंदुरबार म्हणा, जळगाव म्हणा, मराठवाड्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं तर अगदी पंढरपूरपासून पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्ण कोकण हे या मतदारसंघामध्ये 2-2, 4-4 बिल्डिंग दररोज करून प्रत्येक माणसाला कन्व्हिन्स करत होते का पहिला आज ही निवडणूक आहे की जिथे समाज ज्यांनी 15 वर्ष काम केलेले तो मुलगा आपल्या निवडणुकीला उभा आहे, तो कुठल्याही पक्षात कुठली जात धर्म न पाहता घेतले. त्याचा इफेक्टही मोठ्या प्रमाणात होणार आहे, सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होणार आहे. अगदीच सांगतोय का ज्या समाजावर आपण प्रेम केलं त्या समाजाने भरभरून आपल्यासाठी मतपेटीमध्ये दिलेले. तुम्हाला मी ज्यावेळेस वाशिमचा मेळावा होता त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं सर्वांना का मला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं तर स्वागतच आहे, परंतु त्या पक्षाला मी सांगेन का बाबा निवडून आल्यानंतर तुला पक्षाच्या नावाने हॉस्पिटल बांधावं लागेल, पक्षाच्या नावाने शाळा उभ्या कराव्या लागतील, पक्षाच्या नावाने स्पर्धा परीक्षा वाटण्याला उभे करावे लागतील, पोलीस याकडे ज्या मूलभूत गरजा आहेत पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण या गोष्टी प्रत्येकाच्या दारापर्यंत नेल्या पाहिजे. रेल्वेचे प्रश्न आहेत ते सोडवावे लागतील. या सगळ्या गोष्टी आपण अटीतटीत घातल्या होत्या. आपण फक्त काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली कारण भाजपचं डिक्लेअर झालं होतं, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात काय अर्थ नव्हता आणि काँग्रेस पक्षाने आपलं तिकिटाचं फायनल केलं होतं. परंतु कपिल पाटलांबरोबर किंवा भाजप बरोबर टायअप असल्याने राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तिकीट ते बाळामामाच्या गळ्यात बांधलं. बाळामामांनाही वाटलं विचारायला का मुस्लिम मतं मिळतील तर असं एका समाजाच्या जीवावर निवडणूक नसती होत. निवडणूक लढताना सर्व समाज सोबत घ्यावं लागतात. मी सांगतोय ना अभिमानाने का माझ्याबरोबर मराठा समाज बरोबर होता, माझ्याबरोबर बौद्ध बांधवही अगदी सख्या भावाप्रमाणे बरोबर होते, वंजारी बांधवही होते. जरी जितेंद्र आव्हाड तिकडे राहिले तरी कल्याणमध्ये वंजारी बांधवही मोठ्या प्रमाणात माझ्या बरोबर होते. आदिवासी समाजही अगदी खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर होता. आगरी समाजही मी सांगतोय का जेवढ्या आगरी समाजाचे गाव असतील असा कुठलाच गाव नाही की जिथे 2 मतं किंवा 5 मतं दिले समजा 3 आकड्याच्या पुढचीच मतं पडतील. आता ते दिसतील काही ठिकाणी उद्या कोण राहू दे, काले राहू दे, जसे त्यांना 3-3, 4-4 हजार पडतील तेवढीच मतं आपल्याला पडतील. आपण कुठेही कमी होणार नाही. अगदी खारबाव भागातल्या तर माझ्या नेतेवाल्यांचा मला अभिमान वाटतोय. मी त्यांना शब्द दिले की 4 तारखेला मी निवडून आल्यानंतर 5 तारखेला डोजर तुमच्या भागामध्ये बंद होते ज्या अनधिकृतपणे चालतात. तर त्या भगिनी गावगाव प्रचार करत होत्या. अशी देशातली पहिली निवडणूक ही झालेली का जिथे समाज उतरला होता, मतदार उतरला होता आणि मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती का जिथे मायमावल्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रचार करत होत्या, जिथे युवा वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने प्रचार करत होता, जिथे वडीलधारी मंडळी, निवृत्त लोक ज्यांना कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही, ही माणसं हजारोच्या संख्येने उन्हाची कदर न करता, रात्रीची कदर न करता, जेवणाची कदर न करता प्रचारात उभे होते. आणि दुसरा जेव्हा त्या मेळाव्यामध्ये मी वाशिमच्या सांगितलं होतं का मला 1 गुणिले 5च करायची 6 लाख मतं मला मिळणार आहेत,
तेच गणित मी फॉर्म भरतानाही सांगितलं होतं का आम्ही काय पैसे देऊन भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म भरताना जसे 500 रुपये 300 रुपयात लोक आणली आणि मग त्याचा बोलबाजा झाला, गोडाऊन बंद करून आणले, अशा प्रकारचा एकही व्यक्ती आपण आणला नव्हता. आपल्या बरोबर जे आले होते त्यातील 90% नाही 95% समाज बांधवाला कधीही खासदाराकडे काम लागलं नाही, कधीही लागणार नाही कुठल्या लोक, अशी लोक होती. कल्याण शहरात सांगायला गेलं तर अनेक भगिनी काम करत होते, बांधव काम करत होते, भिवंडीमध्ये मुस्लिम भगिनी काम करत होत्या, बाकी तर ग्रामीण भागामध्ये विचारूच नका काय किती मोठ्या प्रमाणात भगिनी उतरल्या होत्या. आणि ही देशाची पहिली निवडणूक झालेली की जिथे कुठल्याही स्वार्थाशिवाय 15 वर्षामध्ये केलेल्या कामाचं सामाजिक कामाला समाजाने पसंती दिली. त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो काकांची, आपण 100% निश्चिंत राहा. फक्त एक मनात शंका येते का ईव्हीएमनी काय गडबड केला जातात, परंतु तिथेही आम्ही तपासणी केली का सीआरएफची लोक आहेत, आपलेही लोक तिथे थांबवलेले आहेत. त्यामुळे तेही मनात शंका फार 99.99% तशी घटना होणार नाही, परंतु एखादी टक्के जर झाली तर ते मग आपल्या हातात नसेल. परंतु विजय हा आपलाच झाला आहे, आपलाच होणार आहे आणि आपलाच राहणार आहे. म्हणजे उद्या काहीही गडबड झाली तरी आपल्याला सर्वांना विनंती की अजिबात तोल जाऊन देऊ नका. 100% समाज हा आपल्या बरोबर आहे. ग्रामीण भागात जे मताधिक्य वाढलेले 7-7.5 लाख मताधिक्य झाले, तिथेच आपल्याला 4-4.5 लाख मतं आहेत. उरलेली मतं भिवंडी शहरातही लाखभर मतं आहेत आपल्याला आणि कल्याण शहरातही कल्याण पश्चिमलाही नंबर 1 ला 80-90 हजाराच्या वरती आपण आहोत. त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका आणू नका. मी अपेक्षा केली होती 6.5 लाख मतं आपल्याला पडतील. ती 6.5 लाख मतं मी जेव्हा 28 जानेवारीला बोललो होतो, फॉर्म भरतानाही बोललो होतो आणि आजही आपल्याला सांगतोय का किमान 6.5 लाख मतं आपल्याला पडणार आहेत. आणि आपण आपल्याला दिलेला जो शब्द आहे का माझी विजयाची रॅली पहिल्यांदा इंदिरा गांधी रुग्णालय व्यवस्थित करणार, रुक्मिणी देवी करणार, बदलापूर, मुरबाड आणि शहापूर आणि वाडा या सर्व रुग्णालय व्यवस्थित केल्यानंतर 8 दिवसानंतरच आपण विजयाची रॅली करणार आहोत. शिक्षणाबाबत बघणार आहोत. पिण्याच्या पाण्याचा प्रचंड प्रश्न आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये, तो प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे. आणि मनामध्ये अजिबात नकारात्मक आणू नका. अगदी तुम्ही विजयाची तयारी करा. आपण 4 तारखेला निवड झाली तर साधारण 14-10 तारखेनंतर आपण प्रचाराची विजयाची रॅली काढणार आहोत. प्रत्येक गावोगावी जाऊन तुम्ही केलेल्या प्रयत्नाला, तुम्ही केलेल्या मेहनतीची आपल्याला विनंती करून आभार मानण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये येणार आहे, प्रत्येक नगरामध्ये येणार आहे. याची आपण तयारी करा, तयारी करा. जेव्हा कुठलंही पद नसताना तुम्ही ज्या गावामध्ये 400 मतदार आहेत तिथे 300 लोक जर वाट बघत होते तर आता 400 आपले समाज बांधव वाट बघतील याबद्दल माझ्या मनात थोडा सुद्धा संशय नाही. आपल्याला परत एकदा बालमित्रांपासून तर वडीलधारे आजोबापर्यंत विनंती करतो, एकदम निश्चिंत राहा. परमेश्वराच्या प्रार्थना करा का 6.5 लाख मताच्या वरतीच आपल्याला मताधिक्य मिळालं पाहिजे. आणि मी 100% समाजकारण करण्यासाठी निवडणुकीमध्ये आलेलो आहे. मला मिळणारे सर्व जे भत्ते असतील किंवा रक्कम असतील त्याही समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठीच वापरले जातील. मी ज्या ज्या गोष्टी बोलले का माझ्या मतदारसंघामध्ये एकही मायमाऊली आरोग्याच्या अनास्थेमुळे मृत्युमुखी पावली तर त्याची जबाबदारी माझी असेल आणि एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी एक बांधव म्हणून घेईन. त्याचबरोबर 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊचे, 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस, 25 सीबीएसई शाळा या आपल्या जिजाऊ मार्फत करणार येतील आणि शासनाच्या सर्व सोयी सवलती आपल्या दारापर्यंत आणण्यासाठी, आपल्या पायापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्नशील असेल आणि त्या आणेन. महिलांसाठी दरवर्षी किमान ज्या महिलांच्या जेव्हा मी निवडणूक जिंकली आहे समजा त्या महिलांना 1 लाख भगिनींना स्वतःच्या पायावर प्रत्येक वर्षी करेन आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये 5 लाख भगिनी या चांगल्या उद्योगधंद्या करणाऱ्या असतील अशा प्रकारे मी शब्द आपल्याला देतो. विद्यार्थ्यांबाबत म्हणायचं गेलं तर 9वी पासून जेई नीट आपण चालू केलेले, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केलेले, त्याचबरोबर सीए आणि न्याय व्यवस्थेचं केले, त्याचाही लाभ आपण झडपोलीच्या अकॅडमीमध्ये घ्या. कुठल्याही रुग्णाबाबत काही तक्रार असेल तर तालुकाध्यक्षांना विचारा. आपण दुसऱ्या दिवसापासून आरोग्य सेवा ला मी स्वतः भेट दिलेली रुग्णालयाला किंवा विविध जे आपले सामाजिक उपक्रम आहेत ते निरंतर चालू आहेत आणि निरंतर चालू राहतील एवढा आपल्याला शब्द देतो. आपले आभार नाही म्हणत कारण आपण सर्वजण एक कुटुंब आहोत, परंतु आपल्याला अकॅडमी 10 तारखेनंतर प्रत्येक गावामध्ये येतोय आणि आपण सर्वजण एकत्र मिळून स्नेहभोजन करत जाऊ, चहा कॉफी घेत जाऊ, नाश्ता करत जाऊ एवढं आपल्याला बोलतो. आणि आयुष्यभर हा एकवटलेला समाज हा असाच एकत्रित ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या आशीर्वादाने एकत्रित ठेवेन एवढं आपल्याला बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.